गोलमेज परिषदेच्या फेडरल स्ट्रक्चर कमिटी पुढे गांधींच्या रूपात जणू काही पुनरुत्थान पावलेला भारतच बोलत होता. भारताचं पूर्ण स्वातंत्र्याचं ध्येय अखंड राहिलं. गांधींनी प्रौढ मतदानाचा अधिकार आणि जातीय समतेवर भर दिला आणि भारत आणि ब्रिटनच्या दरम्यान सन्माननीय तडजोड व्हावी असं प्रतिपादन केलं. गांधी ठासून म्हणाले, जे राष्ट्र आपलं संरक्षण दल आणि परराष्ट्र धोरण काबूत ठेवू शकत नाही ते राष्ट्र जबाबदार राष्ट्र असूच शकत नाही. 35 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला स्वतःचं मत मांडण्याची इच्छा असायला हवी आणि भारत आज त्या दिशेनं प्रयत्नशील आहे असा इशारा गांधींनी दिला. भारताच्या समस्या व्यवस्थितपणे समजावून देण्यासाठी गांधींनी आपला वेळ येथील प्रमुख व्यक्तींना भेटण्यात आणि संबंधित स्थळांना भेटी देण्यात व्यतीत केला. ब्रिटिश कापड उद्योगाच्या केंद्रात डार्विनच्या महापौरांनी विदेशी कापडावर बहिष्कार घालणाऱ्या या कट्टर पुरस्कर्त्याचं स्वागत केलं. आपल्या दुःखाचं खापर भारतावर न फोडण्याचं आवाहन तिथल्या कामगारांना करून गांधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी जर तुमच्याशी स्पष्ट बोललो नाही तर मी तुमचा खोटा मित्र ठरेन. त्यांनी कामगारांना मार्मिक प्रश्न केला. लंकाशायरची समृद्धी तुम्हाला भारतीय कारागिरांच्या विध्वंसावर उभारायची आहे का? कामगारांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, आता आमचे गैरसमज पूर्णपणे दूर झाले आहेत. गांधींनी कृतज्ञता व्यक्त केली. या दिवसांच्या सुखद स्मृती मी आयुष्यभर साठवून ठेवीन. आपल्या एका ध्वनिमुद्रित भाषणात करुणामय परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी ते म्हणाले, मला अस्पष्टपणे असं दिसतंय की माझ्या भोवतालचं सर्व परिवर्तनीय आहे, नाशवंत आहे. या सर्व परिवर्तनाच्या मागे एक अपरिवर्तनीय जिवंत शक्ती आहे. ती सर्वांना एकत्र बांधून ठेवते, ती निर्माण करते, विलय करते आणि पुन्हा निर्माण करते. ती सूचक शक्ती, ते चैतन्य म्हणजेच परमेश्वर होय. कारण मी पाहतोय की मृत्यूच्या भोवताली जीवन चाललेलं असतं, असत्यात सत्य वसत असतं. अंधकारात प्रकाश असतो. म्हणून मला असं वाटतं की परमेश्वरच जीवन आहे, सत्य आहे, प्रकाश आहे. विश्वास हा बुद्धीला मागे टाकत असतो. सम्राटाचा पाहुणा असल्यानं त्यांच्यातर्फे होणाऱ्या स्वागत समारंभाचं निमंत्रण स्वीकारणं हे नीतिमत्तेला धरूनच होतं. आपल्या नेहमीच्या पोशाखातच गांधी बकिंगहॅम राजवाड्यात गेले. गोलमेज परिषद पूर्णपणे अयशस्वी ठरली. भारतातील प्रत्येक फुटीर प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यात आलं होतं. 1 डिसेंबरला परिषद समाप्त झाली. पूर्व लंडन इथल्या 12 आठवड्यांच्या वास्तव्यामुळे गांधींना मानवी स्वभावाच्या उत्तम बाजू बघायची संधी मिळाली. शेवटी तळाशी पूर्व किंवा पश्चिम असं काहीच नसतं असा त्यांचा विश्वास दृढ झाला. माझ्या लंडन वारीचा परिणाम काही झाला तरी इथल्या वास्तव्यातल्या गरीब लोकांच्या रंजक आठवणी मी सोबत घेऊन जाईन हे मात्र नक्की. पाच डिसेंबर 1931 रोजी अजिबात निराश न होता गांधींनी लंडन सोडलं. घरी परतताना
सदिच्छा आणि आपापसातल्या सलोख्याचे अंकुर मागे ठेवून गांधींनी फ्रान्सच्या किनाऱ्याकडे जाण्यासाठी चॅनल बोटीनं प्रयाण केलं. विलेन्यूचे संत रोमे रोला यांच्या सहवासात काही दिवस घालवण्यासाठी गांधी जिनेवाला आले. जिनेवाच्या एका सभेत त्यांनी सांगितलं, गोलमेज परिषदेतली माझी सर्व भाषणं अधिकृतरित्या प्रसिद्ध झाली आहेत, पण माझ्यावर विश्वास ठेवा. भारतीय लोक आवश्यक झाल्यास हिंसेचा अवलंब करतील असं विधान मी कुठेही केलेलं नाही. तुम्ही काही समजा, पण आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवं आहे. स्वित्झर्लंडला 5 दिवस मुक्काम केल्यानंतर गांधी इटलीला रवाना झाले. रोमच्या 3 दिवसांच्या वास्तव्यात गांधींचा कार्यक्रम फार व्यस्त होता. डिसेंबर रोजी ब्रेंडिसी येथून SS पिल्साना बोटीनं गांधी भारताला यायला निघाले. जवाहरलाल नेहरूंच्या अटकेनंतर 2 दिवसांनी 28 डिसेंबरला गांधी भारतात पोचले. भारतात आल्यानंतर दडपशाही वाढल्याचं आणि अनेक वटहुकूम काढण्यात आल्याचं गांधींना आढळलं. संधीचा मार्ग गाडून टाकण्यात आला होता. अखेरचा निर्णय झाला होता. गांधींना हे सर्व अनपेक्षित होतं. मुंबईला गांधींचं भव्य स्वागत झालं. हजारो दर्शनोत्सुक लोकांची गर्दी उसळली होती. सर्वत्र राष्ट्रीय ध्वज फडफडत होते. मणिभवनापर्यंतचा रस्ता पताका आणि कमानींनी सुशोभित करण्यात आला होता. मणिभवनाच्या गच्चीवरील तंबूत गांधींनी मुक्काम केला आणि सर्व परिस्थितीची माहिती करून घेतली. परिस्थिती कल्पनेपेक्षा जास्त चिघळलेली त्यांना आढळली. देशात उत्पन्न झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत त्यांनी आपल्या सहकार्यांशी चर्चा केली आणि सद्य परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी लॉर्ड विलिंग्डन याची भेट मागितली. व्हॉइसरायकडून कडक उत्तर आल्यावर गांधींसमोर सविनय कायदेभंग करण्याखेरीज दुसरा मार्ग उरला नाही. त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी केली. शासनानंही लगेच तसंच प्रत्युत्तर दिलं. सबंध राष्ट्र झोपी गेलेला असताना मणिभवनाच्या गच्चीवर सोमवार दिनांक 4 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता गांधींना अटक करण्यात आली. सोमवार हा त्यांचा साप्ताहिक मौनाचा दिवस होता. प्रार्थना झाल्यावर परत एकदा गांधींना शासनाची मर्जी असेपर्यंत येरवडा तुरुंगात डांबून टाकण्यात आलं. देशात सर्वत्र सुरू असलेल्या शासनाच्या क्रूर दडपशाहीच्या बातम्या झिरपून तुरुंगाच्या आवारात गांधींपर्यंत सारख्या पोचत होत्या. पण भारत मंत्र्यांना लिहिलेल्या पत्राप्रमाणे नवीन घटनेत
दलित जातींसाठी स्वतंत्र मतदारसंघाची विचाराधीन असलेली योजना गांधींचे लक्ष सर्वात जास्त वेधून घेत होती. 17 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधानांच्या जातीय निवाड्याच्या घोषणेमुळे दलित जातींना हिंदूंपासून कायमचे दूर ठेवण्याची गांधींची भीती खरी ठरली. गांधींच्या अंतरात्म्यानं त्यांना या निवाड्याचा पूर्णपणे विरोध करण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यांनी रॅम्झे मॅकडोनाल्डला कळवलं की हा निर्णय रद्द झाला नाही तर मी 20 सप्टेंबर पासून प्राणांतिक उपोषण करेन. येरवडा तुरुंगातील कुंद आणि ओसाड आवारात तो निर्णायक क्षण येऊन ठेपला. तुरुंगातील घंटेनं 12चे ठोके दिले आणि शेवटच्या टोल्यापासून गांधींच्या आत्मबलिदानाच्या प्रतिज्ञेला प्रारंभ झाला. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रवींद्रनाथ टागोर म्हणाले, माणसा माणसातील सर्व प्रकारची असमता नष्ट करण्यासाठी, केवळ जन्माच्या अपघातामुळे कलंकित झालेल्या लोकांवरचं जन्मोजन्मीचं ओझं दूर करण्याच्या महनीय कामगिरीसाठी आपल्याला या महात्म्याशी सहकार्य करायला हवं. राष्ट्रजीवन ढवळून निघालं. मंदिरांपाठोपाठ मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली होऊ लागली. ज्या सामाजिक सुधारणा दशकानुदशक होऊ शकल्या नव्हत्या त्या थोड्या दिवसातच झाल्या. उपवासाच्या 5व्या दिवशी सवर्ण हिंदू आणि दलित जमातीच्या नेत्यांनी गांधींच्या सल्ल्यानं संयुक्त मतदारसंघ मान्य असल्याच्या करारावर सह्या केल्या. येरवडा करारामुळे ब्रिटिश पंतप्रधानांचा निर्णय रद्द झाला. गांधींचं उपोषण 6 दिवस आणि 5 तासांनी संपलं. अस्पृश्यांना हरिजन म्हणजे देवाची माणसं असं संबोधून गांधींनी जेलमधून हरिजन नावाचे एक साप्ताहिक सुरू केलं. त्यानं लाखो लोकांच्या आशा आणि विश्वासाचं पुनरुज्जीवन झालं. स्वातंत्र्याच्या लढ्यात मालमत्ता गमावलेल्या लोकांबद्दल सहानुभूती दर्शवण्यासाठी आपला 18 वर्ष चालवलेला साबरमती आश्रम गांधींनी 31 जुलै रोजी बंद करून हरिजन कार्यासाठी देऊन टाकला आणि आपलं मुख्य ठाणं भारताच्या मध्यावर असलेल्या वर्धा इथं हलवलं. सात नोव्हेंबर 1933 रोजी दलित हरिजनांच्या उद्धारासाठी आणि माणसा माणसातली समता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी गांधी वर्ध्याहून अखिल भारताच्या दौऱ्यावर निघाले. दौऱ्यात गांधी सभा घेत, विहिरी आणि मंदिरं हरिजनांसाठी खुली करवीत. पैशाचा आणि दागिन्यांचा पाऊस पडत होता. यावर गांधींची प्रतिक्रिया होती की पैशासोबत मला तुमची अंतःकरणं देखील हवी आहेत. गांधींचा हा वादळी देशव्यापी हरिजन दौरा 29 जुलै 1934 रोजी बनारस इथं संपला. मुंबईला अब्दुल गफार खान नगरामध्ये राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेसच्या 49व्या अधिवेशनात घडलेली विशेष घटना म्हणजे गांधींची काँग्रेसमधून निवृत्ती. कारण काँग्रेसला शांततामय आणि कायदेशीर मार्गावरून सत्य आणि अहिंसेच्या मार्गाकडे वळवण्यात ते अयशस्वी झाले होते. 28 ऑक्टोबर 1934ला काँग्रेसनं गांधींचा निर्णय नाखुशीनं का होईना मान्य करून त्यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास पुन्हा व्यक्त केला. काँग्रेसशी मूलभूत मतभेद असताना तिच्यावर सत्ता गाजवणं म्हणजे एक प्रकारची हिंसाच आहे, त्यापासून मला दूर राहायला हवं असं सांगून गांधींनी काँग्रेसशी आपले भौतिक संबंध तोडून टाकण्याचं समर्थन केलं. अनुयायांचा जर नेतृत्वावर मनापासून प्रामाणिकपणे आणि बुद्धिपुरस्सर विश्वास नसेल
तर कुठला कर्तबगारी व्यवस्थितपणे पार पाडू शकणार नाही. यापुढे मी काँग्रेस राहून ती ज्या तत्वासाठी उभी आहे ती तत्व पाळली जात आहेत अथवा नाही एवढेच पाहीन. मी काँग्रेसमध्ये असो वा नसो आपल्या पद्धतीनं काँग्रेसची सेवा करत राहीन. भारताचं अस्तित्व टिकवायचं असेल तर कायम लुबाडण्यात येणाऱ्या खेड्यातून सतत वाढणाऱ्या गरिबीवर उपाययोजना करून खेड्यात चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीचं महत्त्व गांधींनी ओळखलं आणि ते वर्ध्याच्या आश्रमात राहायला गेले. खेड्यात यंत्राचा शिरकाव झाल्यामुळे दुःखी होऊन गांधी म्हणाले, अनादी कालापासून भारतातली खेडी धान्य हाती कुटत असत. हातसडीचे तांदूळ, हाताने दळलेली कणिक पौष्टिक तर असतेच, शिवाय खेड्यापाड्यातल्या लोकांना उद्योग पुरवते. खेड्यातले तेल उद्योग बंद करायला लावून आम्ही भेसळयुक्त तेल वापरू लागलो आहोत. आपण मूळ सोडून त्याच्या सावलीला चुकीनं महत्व देत असतो. पिवळा पौष्टिक गूळ सोडून आपण पांढरी फटक साखर पसंत करतो. त्यांचं म्हणणं असं होतं की जिथं काम करण्यासाठी माणसं उपलब्ध नाहीत तिथं यांत्रिकीकरण ठीक आहे, पण भारतासारख्या देशात जिथं आवश्यकतेपेक्षा जास्त माणसं काम करण्यासाठी मिळू शकतात तिथं ते वाईटच ठरेल. यावर उपाय म्हणून त्यांनी सुचवलं की खेड्यातील उद्योगांना, हस्तव्यवसायाला आणि त्यामागच्या लोकांना यंत्राच्या चिरडून टाकणाऱ्या चढाओढीपासून संरक्षण मिळायला हवं. गांधींचा दृढ विश्वास होता की खेडी नष्ट झाली तर भारत नष्ट होईल. खरा भारत खेड्यात वसतो हे पटल्यावर 16 जून 1936 रोजी वर्ध्यापासून 5 मैलाच्या अंतरावर ढासळत चाललेल्या अवस्थेत असलेल्या सेगाव, पुढे सेवाग्राम झालेल्या खेड्यात खेडूतांच्या सेवेद्वारे आत्मानुभूती मिळवण्याच्या ठाम निश्चयानं गांधी चालत गेले. सेवाग्राम आश्रम हा सत्य आणि अहिंसेचा प्रयोगच होता. इथं गांधी कस्तुरबांसह त्यांना अभिप्रेत असलेल्या खेडूताप्रमाणे राहिले. साधी राहणी हा त्यांनी स्वतः निवडलेला मार्ग होता. खेडूतांशी संपर्क साधण्याच्या उद्देशानं गांधींच्या कल्पनेनुसार काँग्रेसचं खेड्यातलं पहिलं अधिवेशन फैजपूरला डिसेंबर 1936 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भरलं. बांबूनी उभारलेल्या टिळक नगरात साध्या भोळ्या लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. खेड्यातल्या जीवनाशी सुसंगत अशीच सर्व व्यवस्था होती. गांधींनी जरी काँग्रेसच्या चर्चेत भाग घेतला नाही तरी त्यांनी खादी ग्रामोद्योग प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. ते म्हणाले, विदेशी वस्तूंच्या गराड्यात वावरून केवळ खादी वापरणं पुरेसे नाही. खादी म्हणजे स्वदेशीचा आत्मा आहे. भारताचं आर्थिक स्वातंत्र्य हे औद्योगिकरणाचं फळ नसून ते प्रत्येक स्त्री पुरुषानं जागरूकपणे केलेल्या आर्थिक उन्नतीचं फळ आहे. खऱ्या समाजवादाचा वारसा आम्हाला आमच्या पूर्वजांकडून मिळाला आहे. सबय भूमी गोपाल की हा त्याचा अर्थ. जमिनीप्रमाणेच आम्ही सर्व देखील देवाचीच लेकरे आहोत आणि म्हणूनच आम्ही सर्व एक आहोत. आम्ही आपापसात भेदाभेदाच्या भिंती उभारता कामा नयेत. भविष्यकालीन भारताचं भवितव्य खेड्यातील शाळांवरच अवलंबून आहे हे गांधींना स्पष्टपणे कळून आलं. व्यावसायिक पद्धतीचं शिक्षण घेण्याच्या सिद्धांताचा त्यांनी पुरस्कार केला. या योजनेमुळे मुलांच्या बुद्धीची खऱ्या अर्थानं आणि शिस्तबद्धपणे वाढ होईल आणि त्यांची पाळमुळं या मातीत दृढ राहून ती उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न पाहू शकतील. गांधींचा भर
खेड्यातील उद्योगांवर आधारित आणि सर्वांना सहजपणे मिळू शकणाऱ्या शिक्षणावर होता. शिक्षण जरी हस्तव्यवसायावर आधारित असलं तरी गांधींचा आग्रह होता की मुलांची बुद्धी आणि मन देखील हातांप्रमाणे विकसित झाली पाहिजेत. 1937च्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळालं. काँग्रेसचं बहुमत असलेल्या 7 प्रांतात स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी गांधींनी काँग्रेसला मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा सल्ला दिला. त्यांचा असा आग्रह होता की मंत्र्यांचं राहणीमान आपल्या मतदाराशी विसंगत असू नये आणि त्यांनी दफ्तर दिरंगाईचं उच्चाटन करून स्वतःच्या वागणुकीत ससोटी, प्रामाणिकपणा आणि निःपक्षपातीपणा आणावा. काँग्रेसचं 51वे अधिवेशन तापी नदीच्या काठी हरिपुरा इथं ग्रामीण वातावरणात सर्वात तरुण अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी 1938 मध्ये भरलं. राष्ट्रीय ध्वज फडकवल्यावर अध्यक्ष बोस म्हणाले, आमचा लढा हा निसंशय अहिंसात्मक लढा आहे. पण अहिंसात्मक लढ्यासाठी देखील एक सैन्य, एक संघटना आणि एका यंत्रणेची गरज असते. भारत स्वतंत्र होणार आहे आणि आज हयात असलेले आम्ही सर्वजण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात भाग घेणार आहोत. या पृथ्वीतलावर अशी कोणतीही शक्ती नाही की जी भारताला आता गुलामीत ठेवू शकेल. ज्या युद्धाची गेले बरेच दिवस भीती वाटत होती त्या इंग्लंड आणि जर्मनी मधल्या युद्धाला शेवटी तोंड फुटलं. भारताच्या लोकमताची अवहेलना करून ब्रिटिश शासनानं भारताला युद्धात सहभागी असलेला देश म्हणून घोषित करून एक वटहुकूम जारी केला. तो भारतीय लोकांच्या फार जिव्हारी लागला. भारतीय लोकांना अहिंसेचं धोरण स्वीकारून मानवतेची शान ठेवण्याची कळकळीची विनंती गांधींनी केली. त्यांनी लिहिलं, भारत हे ब्रिटनचं उपांग असल्यामुळे हल्लीच्या पद्धतीनं भारताचं संरक्षण करणं आवश्यक झालं आहे. अन्यथा स्वतंत्र भारताला कोणी शत्रूच असू शकत नाही. आपल्या सरहद्दीच्या रक्षणार्थ सुद्धा हिंसेचा सर्वथा त्याग करणंच भारताला योग्य ठरेल. कारण भारतानं शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत सामील होणं म्हणजे आत्महत्येला आवाहन करण्यासारखं आहे. भारतानं अहिंसेचा त्याग केला तर जगाच्या दृष्टीनं शांततेची उरली सुरली आशा देखील नष्ट होईल. जगाचं भवितव्य काळोखानं झाकोळलेलं असताना त्यातून काही काळ घालवण्यासाठी कवी टागोरांच्या निमंत्रणावरून गांधी आणि कस्तुरबांनी फेब्रुवारी 1940 मध्ये शांतिनिकेतनला भेट दिली. गांधींबद्दलचं आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी प्रकृती बरी नसताना देखील टागोर आमराईत आले. आपल्यापैकीच एक पण संपूर्ण मानवजातीच्या असलेल्या अशा गांधींचं कवी टागोरांनी स्वागत केलं. आपल्या गतीनं घटना घडत होत्या.
ब्रिटिशांच्या अंकित असलेला देश म्हणून काही अपरिहार्य कृती करणं आवश्यक होतं. काँग्रेसनं अब्दुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली मार्च 1940 मध्ये रामगढ इथं भरलेल्या अधिवेशनात सविनय कायदेभंग आंदोलनाची सर्व जबाबदारी गांधींवर सोपवली. शिस्तबद्धतेवर भर देऊन गांधी म्हणाले, सत्याग्रहाचं मर्म केवळ घोषणा देण्यात नसून आपल्या नेत्याचा शब्द, आचार आणि कृतीत उतरवून दाखवण्यात आहे. मरण पत्करावं लागलं तरी चालेल, पण कोणाला अडचणीत न आणण्याचं धोरण असलेल्या गांधींनी युद्धाच्या विरुद्ध नैतिक विरोध दर्शवण्यासाठी व्यक्तिगत सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला. युद्ध प्रयत्नांना सार्वजनिकरित्या विरोध करण्यास शिकवण्यासाठी प्रथम सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. युद्धाच्या ज्वाला भारताच्या समीप येऊन ठेपल्या. सविनय कायदेभंग चळवळीतल्या कैद्यांना डिसेंबर 1941 मध्ये सोडून देण्यात आलं. युद्धाचं सान्निध्य गांधींना आव्हानात्मक आणि आपल्या विश्वासाची कसोटी वाढवणारं वाटू लागलं. कुठलंही युद्ध अनैतिकच आहे या विचारसरणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आपली साप्ताहिक परत सुरू केली. त्याच सुमारास ब्रिटिश वॉर कॅबिनेटची स्वायत्त शासनासंबंधीची एक योजना घेऊन सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी भारतात आले. गांधींच्या भेटीसाठी क्रिप्स उत्सुक असल्यानं 27 मार्चला गांधी नवी दिल्ली इथं पोचले. या योजनेत अनिश्चितता आणि असंख्य फाळण्या असल्यानं आपली तीव्र नापसंती व्यक्त करून गांधींनी विचारलं, हेच द्यायचं होतं तर तुम्ही आलात तरी कशाला? या योजनेचं वर्णन पुढच्या तारखेचा चेक असं करून गांधी सेवाग्रामला निघून गेले. भारतातील सर्व पक्षांनी आणि गटांनी ही योजना नामंजूर केली. क्रिप्स योजना अयशस्वी ठरली. भारतीय स्वातंत्र्याची आशा दूर भविष्याच्या अंधुकतेत हरवून गेली. अशा कठीण प्रसंगी गांधी निष्क्रिय राहू शकत नव्हते. त्यांची खात्री झाली होती की भारताची सुरक्षितता इंग्रजांनी योग्य वेळी शिस्तबद्धतेने निघून जाण्यातच आहे. लोकांच्या भावनेचा त्यावेळी असलेला कल ओळखून ते कळकळीने म्हणाले, भारताला परमेश्वराच्या भरवशावर सोडा आणि ते जर फार होत असेल तर त्याला अराजक अवस्थेत सोडा. भारतावर युद्धाचे ढग जमू लागले. गांधींच्या डोक्यात भारत छोडोची चळवळ आकार घेऊ लागली. भारताची गुलामगिरीच त्याच्या संरक्षणाला दुर्बल करीत आहे हे गांधींचं मत स्वीकारून काँग्रेस कार्यकारिणीने देशाला उद्देशून घोषणा केली की भारतातून ब्रिटिश सत्तेचा अंत झालाच पाहिजे. स्वातंत्र्याची ज्योतच केवळ लोकांमधली सामूहिक शक्ती जागून आक्रमणाचा प्रतिकार करू शकेल. भारत छोडोच्या ठरावाला पाठिंबा देण्याकरता बोलावलेल्या भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी सर्व नेते मुंबईला जमले. लोकांच्या उदासीन निष्क्रियतेचे रूपांतर सरकारसमोर शरणागती न पत्करता प्रतिकार करण्यात झालं. 7 ऑगस्ट 1942 रोजी भारताच्या मुक्तीसंग्रामासाठीच्या अंतिम आदेशाच्या प्रतीक्षेत लोक गवालिया टँक मैदानावर जमले.
ऐतिहासिक सत्राचे कामकाज सुरू असताना अध्यक्ष आझाद म्हणाले, भारत छोडो याचा अर्थ सत्ता सोडून चालतं व्हा असा आहे. जेव्हा सत्ता येईल तेव्हा ती भारताच्या सर्व जनतेची असेल. भारत छोडोचा ठराव मांडताना जवाहरलाल नेहरूंनी ठासून सांगितलं की या पाठीमागची भावना संकुचित राष्ट्रवादाची नाही, ती कुठल्याही अर्थानं धमकी पण नाही, तर स्वतंत्र भारतातर्फे सहकार्यासाठी पुढे केलेला हात आहे. ठरावाला अनुमोदन देताना सरदार पटेल म्हणाले, लोकांच्या मनात ही भावना जागृत करायला हवी की हा आपला लढा आहे. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात दडपलेल्या लोकांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करताना भारत छोडोचा ठराव प्रचंड बहुमतानं मंजूर झाला. विरोधात होते केवळ 13 लोक. यासाठीची कृती योजना जाहीर करताना गांधींनी 2 तास भाषण केलं. ते म्हणाले, प्रत्यक्षात लढा सुरू करण्यापूर्वी सन्माननीय तडजोड घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन. समारोप करताना गांधी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अहिंसक सैनिकांसाठी एक ब्रीद वाक्य सांगतोय, करा किंवा मरा. त्यानंतर काही तासातच 9 ऑगस्टला पहाटे गांधी आणि त्यांच्या अंतेवासियांना घटनास्थळापासून दूर हलवण्यात येऊन पुण्याच्या आगाखान राजवाड्यात तारेच्या कुंपणाआड अटकेत ठेवण्यात आलं. कार्यकारिणीच्या सभासदांना अटक करून अहमदनगरला चांदबिबीच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं. भारताचा राष्ट्रीय स्वाभिमान बंड करून उठला. देशभक्तीच्या भावनेनं लोकांना कृती करण्यास उद्युक्त केलं. हा जनतेचा उत्स्फूर्त उठाव होता. लोकांचा राग जसजसा वाढत गेला तसतसा परकीय शासनाचा पाराही चढत. अटकेनंतर 6 दिवसांनी गांधींचे चिटणीस महादेव देसाई यांचं तुरुंगातच अचानक निधन झालं. अटकेत असताना गांधी आपल्या 74 वर्षाच्या पत्नीला शिकवण्यात काही काळ घालवायचे, पण ते फार दिवस टिकलं नाही. कस्तुरबांची प्रकृती तीव्र गतीनं ढासळू लागली. 22 फेब्रुवारी 1944ला बंदिवासात असतानाच त्यांचा अंत झाला. अशा प्रकारे गांधी आणि कस्तुरबांचं 62 वर्षांचं सहजीवन संपुष्टात आलं. गांधींना जीवन संग्रामात सतत सोबत करणाऱ्या सहचरीवर त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 6 मे 1944 रोजी गांधींची वैद्यकीय कारण देऊन बिनशर्त सुटका करण्यात आली. देश एका मोठ्या काळजीतून मुक्त झाला. मे रोजी गांधी पुन्हा एकदा जुहूच्या गांधीग्राम इथे राहावयास आले आणि अव्याहत विश्रांती मिळावी म्हणून त्यांनी 15 दिवसांसाठी मौन स्वीकारलं. दररोज संध्याकाळी गांधींच्या सामुदायिक प्रार्थनेसाठी सर्व थरातले लोक तिथे येत. मानवीय कुटुंबांना एका सूत्रात बांधून ठेवण्यासाठी प्रार्थना ही एक महत्वाची शक्ती आहे असं गांधी मानत. ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. विशेष विनंती केल्यास गांधी आपली स्वाक्षरी 10 भाषात करून देत. त्यात देवनागरी, रोमन,
गुजराती, पर्शियन, तामिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू, बंगाली आणि उडिया या भाषा असायच्या. गांधी म्हणायचे, मला जर वेळ काढता आला असता तर माझ्यात आणखीन भारतीय भाषा शिकण्याचा उत्साह आहे. 9 सप्टेंबर 1944ला चिरशांततेच्या शोधात असलेला हा जिज्ञासू जिनांच्या घरी गेला. सतत 18 दिवस चाललेली बोलणी समेटाच्या दिशेकडे न वळता फिसकटली. बोलणी यशस्वी झाली नाही तरी गांधी निराश किंवा उद्विग्न झाले नाहीत. गांधींच्या 75व्या जन्मदिनी सेवाग्राम आश्रमास उत्सवाचे स्वरूप प्राप्त झालं. ऑक्टोबरला जगाच्या कानाकोपऱ्यातनं अभिनंदनपर संदेश आले. अल्बर्ट आइन्स्टाईननं म्हटलं, भावी पिढ्या कदाचित विश्वास ठेवणार नाहीत. असा एक रक्तमासाचा माणूस या भूतलावर वावरत होता. च्या ऑगस्ट महिन्यात हिरोशिमा आणि नागासाकीवर ॲटम बॉम्ब टाकण्यात आले. दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं. ॲटम बॉम्बच्या महाभयंकर शोकांतिकेचं तात्पर्य म्हणून गांधींनी अहिंसेवरचा आपला विश्वास आणखी दृढ झाल्याचं सांगितलं. मानव जातीला अनेक शतकं टिकवून धरणारी सर्वोत्कट भावना ॲटम बॉम्बमुळे मृतवत झाली आहे. ती भावना प्रति ॲटम बॉम्बनं नष्ट होऊ शकणार नाही, कारण हिंसेचं उत्तर प्रतिहिंसा होऊ शकत नाही. 1945च्या डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीत व्यस्त असताना गांधी दुष्काळ आणि वादळानं पीडित असलेल्या बंगालच्या दौऱ्यावर निघाले. आपल्या शोककथा गांधींना सांगण्यासाठी लोक कालव्याच्या काठी जमत असत. गांधींनी त्यांना रचमक कार्यक्रमाचं प्रतीक असलेला चरखा कातण्याचा सल्ला दिला. च्या जानेवारीला दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या रजत जयंती सोहळ्याला हजर राहण्यासाठी गांधी मद्रासला पोहोचले. तिथं त्यांनी दीक्षांत समारंभाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक दिली. ते म्हणाले, भारताला स्वराज्य मिळवून देण्यासाठी आणि भारतीय लोकांच्या कल्याणासाठी हिंदुस्थानी भाषा शिकणं हा तुमचा धर्म आहे. एका खास आगगाडीनं गांधी मदुराईला गेले. त्यांची ही यात्रा अस्पृश्योद्धारासाठी होती. फेब्रुवारीला गांधींनी मदुराई येथील प्राचीन मीनाक्षी मंदिराला भेट दिली. अस्पृश्योद्धारासाठी केलेल्या दीर्घ लढ्याचा परिणाम म्हणून हे मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात आलं होतं. अनेक वर्ष मनात बाळगलेली आपली इच्छा पूर्ण झाल्याचे पाहून गांधींना आनंद झाला. ब्रिटिश मजूर पक्षीय सरकारतर्फे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर यांचे प्रतिनिधी मंडळ मार्च 1946 मध्ये सत्ता हस्तांतराच्या अटींची चर्चा करण्यासाठी भारतात आलं. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून प्रतिनिधी मंडळानं चर्चा सुरू केली. लॉर्ड पॅथिक लॉरेन्सच्या विनंतीवरून गांधी ब्रिटिश प्रतिनिधी मंडळाच्या भेटीसाठी दिल्लीला आले आणि भंगी वस्तीत उतरले. प्रतिनिधी मंडळाशी संपर्क साधून असल्यानं
गांधींना घटनात्मक वाटाघाटीच्या प्रगतीसंबंधी माहिती मिळायची. पुढील चर्चेसाठी सिमला इथं भेटण्याचं निश्चित करण्यात आलं. अबुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू, खान अब्दुल गफार खान आणि सरदार पटेल काँग्रेसचा दृष्टिकोन परिषदेत मांडण्यासाठी मेच्या पहिल्या आठवड्यात तिथं पोचले. ब्रिटिश प्रतिनिधी मंडळाच्या सल्लागाराची नाजूक भूमिका गांधींनी स्वीकारली आणि त्यांच्या हेतूबद्दल पूर्ण विश्वास ठेवून ते सिमल्याला आले. व्हॉइसरॉयच्या शाही महालात चर्चासत्र सुरू होणार होती, पण परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात एकमत होऊ शकलं नाही आणि 12 मे रोजी परिषद भंग झाली. सिमला परिषद अयशस्वी झाल्यावर ब्रिटिश प्रतिनिधी मंडळानं 16 मे रोजी संरक्षण, अर्थ आणि प्रशासनाच्या मुद्द्यावर भारताची फाळणी टाळून आपली स्वतःची एक योजना मांडली. या समस्येवरील तोडगा म्हणून प्रतिनिधी मंडळानं अखंड भारताची शिफारस केली आणि अंतरिम सरकार स्थापन करून नंतर घटना समितीची स्थापना व्हावी असं सुचवलं. गांधींनी मिशनच्या या योजनेची तुलना हुंडीशी केली. काही महत्वाच्या उणीवा असून देखील जर ती प्रामाणिकपणे अंमलात आणली तर गांधींना या योजनेत ध्येयपूर्तीची तसंच दुःख आणि क्लेशरहित भूमीची बीजं आढळून आली. त्यांनी लोकांना त्यांचा स्वतःचा किंवा समाजाचा विचार न करता संपूर्ण राष्ट्राचा विचार करावा अशी विनंती केली. नियोजित अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या विरोधात मुस्लिम लीगनं 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती करण्याचा दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केली. त्याची परिणिती कलकत्ता इथं हिंसेचा डोंब उसळण्यात झाली. मानवतेच्या एका जमातीनं वेड पिसवून लोकांचा छळ, जाळपोळ आणि कत्तलीला सुरुवात केली. हा क्रोधाग्नी भडकत नौखाली, त्रिपुरा आणि पूर्व बंगालातील खेड्यापाड्यांमध्ये पसरला. गांधींनी आश्रमवासियांना त्यांचं कर्तव्य स्पष्ट करून सांगितलं. आपण आगीचा डोंब शांत करण्यासाठी धावत जाऊन त्यात उडी घेऊन अत्यंत पवित्र असा त्याग करायला हवा. दीर्घ काळपर्यंत वादविवाद होऊन शेवटी 2 सप्टेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू हंगामी पंतप्रधान झाले आणि अंतरिम सरकार अस्तित्वात आलं. देशात अशा प्रकारच्या भीषण घटना घडत असल्याचं पाहून गांधी व्यथित अंतःकरणानं म्हणाले, भारतातील जीवनझरा आज आटून गेल्यासारखा भासतोय. रक्ताचा सूड रक्तानं घेणं हा रानटीपणा होय. बंगाल आणि बिहारमध्ये आज देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय. हिंसेचं मूळ जर मी उपटून टाकू शकलो नाही तर जगण्यात मला काही स्वारस्य नाही. विनयभंगामुळे स्त्रियांनी केलेला आक्रोश ऐकून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी गांधी बंगालला गेले. वेड्यापिशा झालेल्या लोकात परमेश्वराचा शोध घेण्यासाठी गांधी नौखालीकडे निघाले. गांधींचं अहिंसेचं कौशल्य इथं पणाला लागलं होतं. संपूर्ण धार्मिक सहनशीलतेच्या आवश्यकतेवर भर देऊन ते म्हणाले, कुठल्याही प्रांतातला का असेना, प्रत्येक जण भारतीयच आहे. मग तो हिंदू असो, मुसलमान असो अथवा कुठल्याही धर्माचा असो. बहुसंख्य जमातीच्या लोकांनी अल्पसंख्य लोकांचे संरक्षक बनले पाहिजे. गांधींच्या उपस्थितीमुळे लोकांची भीती नाहीशी होऊन धार्मिक वेडाची धास्ती कमी होऊ लागली. गांधींच्या दृष्टीनं नौखाली हे साऱ्या भारतात घडणाऱ्या भावी घटनांचं सूचक बनलं.
27 डिसेंबरला काही महत्वाच्या राजकीय बाबींवर गांधींचा सल्ला घेण्यासाठी जवाहरलाल नेहरू श्रीरामपूरला आले. गांधींनी नेहरूंना नौखालीला ते करत असलेल्या अहिंसेच्या प्रयोगाची माहिती दिली. गांधींकडून विशेष प्रोत्साहन मिळाल्यानं नेहरू म्हणाले, 77 वर्षांच्या या तरुणाला भेटून मलाही थोडं तरुण आणि सुदृढ झाल्यासारखं वाटतंय. जातीय सलोख्यासाठी अथक परिश्रम करणारा हा यात्रेकरू गंगेकाठच्या दुर्गम प्रदेशातून मार्ग आक्रमत होता. যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, একলা চলো, একলা চলো, একলা চলো, একলা চলো রে। যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে। যদি কেউ কথা না কয় ওরে ওরে ও অভাগা, কেউ কথা না কয়, যদি সবাই থাকে মুখ ফিরায়ে সবাই করে ভয়, যদি সবাই থাকে মুখ ফিরায়ে সবাই করে ভয়, তবে পরাণ খুলে ও তুই মুখ ফুটে তোর মনের কথা একলা বলো রে। যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে। যদি সবাই ফিরে যায় ওরে ওরে ও অভাগা, সবাই ফিরে যায়, যদি গহন পথে যাবার কালে কেউ ফিরে না যায়, যদি গহন পথে যাবার কালে কেউ ফিরে না যায়, তবে পথের কাঁটা তুই রক্ত মাখা চরণ তলে একলা দল রে। যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে। যদি আলো না ধরে ওরে ওরে ও অভাগা, আলো না ধরে, যদি ঝড় বদলে আঁধার রাতে দুয়া দেয় ঘরে, যদি ঝড় বদলে আঁধার রাতে দুয়া দেয় ঘরে, তবে বজ্রানলে আপন বুকের পাথর জ্বালিয়ে নিয়ে একলা জ্বলো রে। যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে। একলা চলো, একলা চলো, একলা চলো, একলা চলো রে। যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে। बिहारमध्ये वेडापायी घडलेला संहार आणि विनाश यामुळे गांधींचं मन तिथल्या काळ्याकुट्ट घटनात गुंतलं असतानाच त्यांना भारताचे नवे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंट बॅटन यांच्याकडून भेटीचं आमंत्रण आलं. गांधी लगेच नवी दिल्लीला पोचले आणि त्यांनी हरिजन कॉलनीत मुक्काम केला. व्हॉइसरॉयच्या शाही उद्यानात गांधी लॉर्ड आणि लेडी माउंट बॅटन यांना भेटले. व्हॉइसरॉयनी आपण भारतीय लोकांच्या हाती सत्ता सोपवण्यासाठी आल्याचं सांगितलं. भारताच्या फाळणीस आपला विरोध असल्याचं गांधींनी त्यांना सांगितलं. इंटर एशियन रिलेशन्स कॉन्फरन्सचं पहिलं अधिवेशन मार्च 1947च्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीच्या जुन्या किल्ल्यात भरलं. त्यामुळे त्याला नवीन जीवन प्राप्त झालं. सभास्थानी सरोजिनी नायडू यांनी गांधींचं स्वागत केलं. त्या म्हणाल्या, And now I am going to request the father of our nation. आता मी आमचे राष्ट्रपिता, सत्य, अहिंसा आणि सुधारणांचे शिरोमणी
यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करते. अध्यक्ष महोदया आणि मित्रांनो, आज पश्चिम चातुर्यासाठी झुरतोय. आज पश्चिम ॲटम बॉम्बच्या गुणाकारात हताशपणे गुंतलाय. ॲटमचा गुणाकार म्हणजे सर्वनाश. केवळ पश्चिमेचाच नव्हे तर साऱ्या जगाचा सर्वनाश होईल. तुम्हाला पश्चिमेला संदेश द्यायचा असला तर तो प्रेमाचा असावा, सत्याचा असावा. To give a message again to the West, it must be a message of love. It must be a message of truth. भारताच्या आसन्न फाळणीच्या कल्पनेनं व्यथित झालेल्या गांधींच्या आत्म्याला तीव्र वेदना होत होत्या. आपला मार्ग आक्रमित ते हळुवारपणे म्हणाले, भावी पिढ्यांना कळू दे, भारताचे तुकडे करण्यात गांधी सहभागी नव्हता. 3 जून रोजी माउंटबॅटन यांनी काँग्रेस आणि लीगच्या नेत्यांची 15 ऑगस्ट 1947 या दिवशी 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी संमती मिळवली. काँग्रेस कार्यकारिणीला देशाची फाळणी अमान्य होती, पण सतत होणारा रक्तपात टाळण्याकरता त्यांनी फाळणीला मान्यता दिली. गांधी फाळणीच्या पूर्णपणे विरोधात होते. तरी देखील त्यांनी कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना सांगितलं, आपल्या नेत्यावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि जो काही निर्णय त्यांनी घेतलाय त्याला पाठिंबा द्या. कार्यकारिणीनं 157 विरुद्ध 29 या मतांनी ठरावाला संमती दिली. भारत पारतंत्र्यातून एका नव्या कक्षेत झेपावत होता. स्वातंत्र्याचा लढा ज्या चरखांकित ध्वजाखाली लढला गेला होता, त्या चरख्याच्या जागी घटना समितीनं भारतीय संस्कृतीचं प्रेरक आणि दैवी प्रेमाचं प्रतीक अशा गतिशील चक्राला मान्यता दिली. फाळणीचं काम अत्यंत वेगानं सुरू असताना तिकडे दंगलग्रस्त कलकत्त्यात गांधी प्रेमाच्या शिकवणुकीनं घृणा दूर करण्यात गुंतले होते. ऑगस्ट 1947 मध्यरात्री शतकांच्या घोर निद्रेतून जाग होऊन स्वयं निर्णयासाठीचा दीर्घ लढा लढून एका राष्ट्राचा पुनर्जन्म झाला. स्वतंत्र भारताचे शिल्पकार म्हणून घटना समितीने महात्मा गांधींना स्तुतिसुमनं वाहिली आणि भारताच्या प्रशासनासाठी सत्ता हाती घेतली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे लावलेल्या स्वरात म्हणाले, बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता त्या प्रतिज्ञेची पूर्ती करण्याची वेळ आली आहे. 12च्या ठोक्याला ज्यावेळी संपूर्ण जग झोपलेलं असेल तेव्हा भारत स्वातंत्र्य सूर्याच्या साक्षीने जागा होईल. नियोजित दिनी 15 ऑगस्टला नव्या युगाच्या उदयाचे स्वागत करण्यासाठी लोक जमले आणि त्यांनी शांततेने पार पडणारा सत्ता हस्तांतराचा सोहळा पाहिला. सार्वभौम झालेल्या लोकांच्या इच्छेनं लॉर्ड माउंटबॅटन भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले. लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्रीय ध्वज फडकवल्यानंतर भारतीय जनतेच्या या प्रथम सेवकानं खाली जमलेल्या 5 लाख लोकांना उद्देशून भाषण केलं. आज या दिवशी आमचं लक्ष
सर्वात आधी राष्ट्रपित्याकडे जाते, ज्यांनी स्वातंत्र्याची ज्योत उंच उचलून धरली आणि आमच्या भोवताली पसरलेल्या अंधारात प्रकाश पसरवला. दूरवरून जातीयवादाच्या उन्मादाचा गडगडाट ऐकू येत होता. एक मोठा प्रदेश घृणेनं ढवळून निघत होता. अल्पसंख्याक लोक छळ आणि अमानुषतेला बळी पडत होते. लाखो स्त्री पुरुष आणि मुलं देशोधडीला लागली होती आणि जीव वाचवण्याच्या हेतूनं दूरवर स्थलांतर करीत होती. इतिहासात अशा प्रकारचे स्थलांतर क्वचितच आढळेल. 1947च्या ऑक्टोबरमध्ये घटनांनी गंभीर वळण घेतलं. जम्मू काश्मीर संस्थानानं भारत किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा आपला निर्णय लांबवल्यामुळे उत्तर पश्चिम आणि पंजाबच्या सीमेवरच्या लुटारूंनी पाकिस्तानच्या मदतीनं जम्मू काश्मीर संस्थानाला पाकिस्तानात जबरीनं सामील करून घेण्यासाठी स्वारी केली. हे हल्लेखोर सर्व प्रकारे शस्त्रसज्ज होते. त्यांनी शहरात आणि खेड्यापाड्यात लुटालूट केली, कित्येक रहिवाशांना ठार केलं आणि सर्वत्र दहशत पसरवली. 26 ऑक्टोबरला लोकांच्या पूर्ण सहमतीनं भारतात सामील होण्यास संस्थानानं मान्यता दिली आणि रानटी हल्लेखोरांचा सामना करण्यासाठी लष्कर पाठवण्याची भारताकडे मागणी केली. भारतीय सैन्य विमानानं पाठवण्यात आलं आणि हल्लेखोरांचं आक्रमण रोखण्यात आलं. राष्ट्रातील जातीय सामंजस्य आणि निधर्मीपणा संकटात होता. खोलवर झालेल्या मनोवेदना असह्य झाल्यामुळे प्राणांतिक उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली शहराला जातीय द्वेषातून वाचवण्यासाठी गांधींनी परमेश्वर चरणी डोकं टेकलं. ते म्हणाले, भारताचा विनाश उघड्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा मृत्यू माझा उत्कट मुक्तिदाता ठरेल. उपोषणाचा काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतशी गांधींच्या कृश शरीरातून शक्ती कमी कमी होऊ लागली. सर्व संबंधित लोकात हृदय मंथन सुरू झालं. अखेर सर्व जाती जमातीच्या लोकात कर्तव्याची जाणीव निर्माण होऊन सलोखा घडून आला आणि 18 जानेवारीला उपासाची सांगता झाली. अशक्त असून देखील उत्साही गांधींनी प्रार्थनेनंतरचं भाषण केलं. आखिर की एक बात कहकर मैं खत्म करूंगा. एका हिंदू शरणार्थ्यानं गांधींची हत्या करण्याच्या उद्देशानं टाकलेला तो बॉम्बचा धडाका होता. गांधी शांत होते. तो सचमुच यहाँ कोई हो जाए तो हमारा हाल कैसा होगा? सुनो सुनो सुनो, सब सुनो, कुछ नहीं हुआ है. चलिए शांत रहिए. परमेश्वरावर हवाला ठेवून कुठल्याही प्रकारचं मानवी संरक्षण घेण्याचं त्यांनी नाकारलं. भाषावार प्रांत रचनेच्या प्रश्नावर चर्चा करताना गांधी म्हणाले, सांस्कृतिक स्वायत्तता हे आपलं प्रथम उद्दिष्ट आहे, पण प्रांतांची पुन्हा विभागणी करताना भारताच्या पद्धतशीर एकात्मतेला बाधा आणता कामा नये. स्वायत्ततेचा अर्थ तुकडे करणं असा होत नाही आणि होता कामा नये. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नैतिक वर्तणुकीची पुन्हा जाणीव करून देताना गांधींनी आपल्या घटनेच्या मसुद्यात अशी सूचना केली की काँग्रेसनं स्वतःचं रूपांतर लोकसेवक संघात करावं आणि 7 लाख खेड्यांना समोर ठेवून देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि नैतिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावेत. शुक्रवार 30 जानेवारी गांधींनी अनुत्तरित पत्र मागवली. ते म्हणाले,
मला आजच यांची उत्तरं लिहायला हवी. उद्याचा काय भरवसा. 4:30 वाजता सरदार पटेलांशी बोलताना त्यांनी आपलं नेहमीचं सायंकालीन भोजन घेतलं. प्रार्थनेची वेळ होत आली तेव्हा गांधी म्हणाले, उशिरा जाणं मला आवडत नाही, आणि ते प्रार्थनास्थळी जायला निघाले. सूर्यास्त समयी मनात प्रार्थनेचा विचार घोळत असताना ज्या ईश्वरानं जीवनभर त्यांचा मार्ग प्रकाशित केला होता त्याच्याशी तादात्म्य पावण्याच्या दृष्टीनं गांधी चालत होते. इतक्यात जन्मोजन्मीचा एक हेकट माणूस दुष्ट हेतून तिथं आला आणि त्यानं आपला नीच हेतू तडीस नेला. नथुराम गोडसेनं अजातशत्रू गांधींच्या कोमल देहात 3 गोळ्या डागल्या. दुःखानं गदगदलेल्या स्वरात जवाहरलाल नेहरू म्हणाले, The light has gone out of our lives and there is darkness everywhere. Our beloved leader, आपले राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. प्रकाश नाहीसा झाला असं मी म्हटलं खरं, पण मी चुकलो होतो. कारण जो प्रकाश या देशात प्रकाश पसरवत होता तो काही साधारण प्रकाश नव्हता. इतकी वर्ष या देशाला प्रकाशित करणारा हा प्रकाश पुढेही अनेकानेक वर्ष प्रकाश देत राहील. राष्ट्रसंघानं आपला ध्वज अर्ध्यावर उतरवला. सर्व मानव समाज एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणे शोकमग्न झाला. उदात्त ध्येय असलेल्या या महामानवानं माणसा माणसात प्रेम आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पण करून कोट्यावधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं आणि साऱ्या जगासाठी तो दीपस्तंभ ठरला. गांधी भारताच्या भूत आणि भविष्य काळाचे सर्वात महान प्रतीक ठरले. जीवनाप्रमाणे मरणात देखील ते यशस्वी झाले. धैर्य आणि शौर्य त्यांचा वारसा, सत्य ही पताका आणि प्रेम हे त्यांचं शस्त्र होतं. त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणं, त्यांनी जो मार्ग दाखवला आणि ज्यासाठी ते जगले आणि शेवटी हौतात्म्य पत्करलं त्याचं अनुसरण करणं ही त्यांना वाहिलेली उत्तम श्रद्धांजली ठरेल. जानेवारी रोजी अस्ताचलगामी सूर्य आपले रक्तिम कटाक्ष टाकत असताना राजघाट इथं चंदनाच्या चितेवर गांधींचं पार्थिव ठेवण्यात आलं. एक तेजस्वी ज्योत लाखो लोकांच्या हृदयात प्रज्वलित झाली. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता